अनेक मुलं मुली पळून जाऊन त्यांना अपत्य होतात, तो मिस्टर त्यांना सोडून देतो आणि मग ते मुलगा मुलीला त्याचे आई वडील सुद्धा म्हणजे ऍक्सेप्ट करत नाही आणि ती मुलगी वाऱ्यावर पडते. म्हणून माझी जास्त वेळ न घेता मंत्री महोदयांना विनंती आहे. पळून जाऊन लग्न करणाऱ्यावर मोठा निर्णय, सरकारकडे नवा कायदा करण्याची मागणी आता जोर धरू लागलेली आहे. नमस्कार मित्रांनो, आज मी एक अतिशय गंभीर सामाजिक विषय तुमच्यासमोर घेऊन आलो आहे. दररोज आपल्या आजूबाजूला अशा घटना घडतात दिसत आहेत की अनेक मुलं मुली प्रेमसंबंधातून घरात पळून जाऊन लग्न करतात. काही दिवस सर्व काही ठीक चालतं, पण नंतर अनेक वेळा मुलगा त्या मुलीला सोडून देतो किंवा त्यासोबत काही गंभीररित्या काही प्रकार घडते. त्यानंतर त्या मुलांनी घरचे जे तिरस्कार करतात किंवा कोणी स्वीकारतात ना तिचे स्वतःचे आईवडील, शेवटी ती मुलगी अक्षरशः वाऱ्यावर पडते. म्हणून या प्रश्नाकडे फक्त कायद्याच्या नजरेतून नाही तर सामाजिक दृष्टिकोनातून पाहण्याची गरज आहे. माझं स्पष्ट मत आहे की राज्य शासनाने अशा प्रकरणासाठी काउन्सिलिंग सेंटर सुरू करायला पाहिजे. कोणतेही मुलगा किंवा मुलगी लग्नाचा निर्णय घेण्यापूर्वी त्यांना समुपदेश मिळणं पाहिजे. लग्न म्हणजे फक्त दोन व्यक्तीचा निर्णय नसतो, तर दोन कुटुंबाचाही संबंध असतो. 18 वर्षांनी मुलगा किंवा मुलगी, 21 वर्षाचा मुलगा कायद्याने सज्ञान असला तरी प्रत्येकजण मानसिकदृष्ट्या परिपक्व असेल असं नाही. अनेकदा वय, आकर्षण, भावना आणि अपरिपक्व निर्णय यामुळे पुढे मोठ्या अडचणी निर्माण होतात आणि मोठ्या अडचणीच मोठं रूप घेतात. म्हणून शासनाने असा नियम करावा की सरकार नोंदणीची प्रक्रिया पूर्ण केल्याशिवाय कोणताही विवाह वैध मानला जाऊ नये. त्याच्यासोबत दोन्ही कुटुंबांनी बाजू मांडण्याची संधी मिळाली पाहिजे. यामध्ये आणखी एक गंभीर बाब समोर येते. काही ठिकाणी खाजगी मंगल कार्यालयामधून किंवा काही संस्थांकडून काही मिनिटात विवाहाचे प्रमाणपत्र दिले जातात. हा प्रकार कितपत कायदेशीर आहे, त्यांना असा अधिकार कोणी दिला? एकीकडे शासनाच्या कार्यालयात विवाह नोंदणीसाठी अनेक दिवस लागतात, तर दुसरीकडे काही ठिकाणी त्याच दिवशी प्रमाणपत्र दिलं जातं. हा प्रकार तपासण्याची गरज आहे. इतकंच नाही तर काही ठिकाणी प्रेमविवाह करून आलेल्या जोडप्यांना तयार छापील अर्ज दिले जातात. यामध्ये फक्त नाव भरायचं आणि पोलीस संरक्षण मागायचं. हा संपूर्ण प्रकार गंभीर असून त्याची चौकशी होणं आवश्यक आहे. माझा उद्देश प्रेमविवाहाला विरोध करण्याचा नाही, पण प्रत्येक निर्णय हा समजून घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. विचार करून आणि दोन्ही कुटुंबाच्या मदतीने झाला तर पुढे होणारे अनेक वाद आणि अडचणी टाळता येतील. या विषयावर शासनाने कठोर आणि स्पष्ट नियम केले पाहिजेत. समाजाचे नुकसान करण्याचा अशा चुकीच्या पद्धतीने आळा बसणं आजच्या काळाची गरज आहे. तुमचं याबद्दल मत काय आहे? कमेंटमध्ये नक्की कळवा. कारण की तुम्हाला माहीत आहे की सध्या सामाजिक परिस्थिती ही बिकट बनलेली आहे आणि आता जे सज्ञान लोक नाही त्यांनासुद्धा पळून जाण्याची अट लागलेली आहे. खूप सारे असे लोक तुम्ही आजूबाजूला तुमच्या व्यवहारामध्ये किंवा तुमच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये आढळताना दिसतात की 15-20 दिवस मुलीला घेऊन जातात आणि त्यानंतर त्या मुलीला सोडून देतात. या गोष्टीबद्दल सरकारने गंभीररित्या मागणी केली पाहिजे आणि याच्यावर एक कडक कायदा आणि कडक शिस्तबद्दल निर्णय आले पाहिजे, अशी मागणीसुद्धा आता जोर धरू लागलेली आहे. कारण की तुम्हाला माहीत आहे की सर्वजण सज्ञान नसतात आणि सर्वांची वय सारखी असली तरी त्याबद्दल सर्वांची स्पष्टरित्या अशी काही मोजणी नसते. त्यानुसार मागणी करणे हे महत्त्वाचे ठरत आहे. आणि तुमचे याबद्दल मत खरंच काय आहे आणि अशा बाबाला आणि अशा माहितीला तुम्ही काय समजता, हे संपूर्ण माहिती आपल्याला कमेंटमध्ये कळवा आणि आपल्या कुटुंबाच्या जरूरत आणि जास्तीत जास्त व्हिडिओला शेअर करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.